पाऊस येतो फुलांसाठी पाकळी खालचा देठ होऊन, पाऊस येतो पानांसाठी थेंबापेक्षा लहान होऊन, पाऊस येतो सागरासाठी आभाळाचं दान होऊन, पाऊस येतो नदीसाठी सवाष्णीचं वाण होऊन, पाऊस येतो माडांसाठी धुसमुसळा वारा होऊन, पाऊस येतो झाडांसाठी श्रावणातला झोका होऊन, पाऊस येतो प्रीतीसाठी सख्याची मिठी होऊन, पाऊस येतो मायेसाठी धरतीची ओटी होऊन, पाऊस येतो शेतासाठी अंकुरलेलं बीज होऊन, पाऊस येतो मातीसाठी सुगंधाची शेज होऊन, पाऊस येतो माझ्यासाठी आनंदाची गाणी घेऊन, अंतर्मनात झिरपत राहतो कवितेचं पाणी होऊन, अंतर्मनात झिरपत राहतो कवितेचं पाणी होऊन. तर या आहेत दया मित्र गोत्री, गोव्यातील एक नामांकित कवयित्री आणि कवितेच्या क्षेत्रामध्ये ज्यांचे 3 कविता संग्रह आले आहेत अशा सुपरिचित कवयित्री. पाऊल ठसे, मौनातली कविता, कवितेच्या सावल्या हे त्यांचे 3 कविता संग्रह. साधारणतः त्यांची कविता म्हणजे विरह कविता असा एक त्यांच्या कवितेचा विशेष सांगितला जातो. जीवनातली दुःख, जीवनामधल्या काही काळ्या बाजू, जीवनामधल्या ज्या काही दुःखाच्या किनार असलेल्या घटना आहेत अशा त्यांनी शब्दबद्ध करताना त्या कविता एक दुःखाची भाषा बोलत असतानाच त्या समग्र आयुष्यावर देखील कशा प्रकारचं भाष्य करतात याची मूर्तिमंत कविता म्हणजे दया मित्र गोत्री यांची कविता होय. खरं तर दया मित्र गोत्री यांनी साहित्य मराठीत लिहिलं असलं तरी त्यांची मातृभाषा कन्नड आहे. कन्नड मातृभाषा असूनही त्या आज 5 भाषांमध्ये लिहू शकतात, बोलू शकतात. म्हणजे बहुभाषिकत्व हे देखील साहित्यिकासाठी असलेलं एक वेगळेपण त्यांच्याकडे आहे. गोवा विद्यापीठामध्ये 29 वर्ष सहाय्यक ग्रंथपाल म्हणून काम करत असताना पुस्तकाच्या सानिध्यात राहून त्यांनी जे साहित्याचं वाचन केलं त्या साहित्याच्या संस्कारातून त्यांची कविता फुलत गेली आणि आज त्यांची कविता एक वेगळ्या प्रकारचा चेहरा घेऊन पुढे आलेली आहे. मॅडम, इन गोवाच्या या चर्चासत्रामध्ये आपलं स्वागत. मला सांगा की प्रत्येकाला सुरुवातीचं लेखन हे तसं कविता हेच करावंसं वाटतं आणि नंतर मग कालांतराने काही लोक वेगवेगळ्या लेखन प्रकाराकडे वळतात. तुम्ही मुद्दाम कविताच निवडली आणि आजही कविताच लिहित आहात. हे काही ठरवून झालंय की आपोआप झालंय? ठरवलेलं असं काही नव्हतं. कॉलेजमध्ये असताना स्पर्धेसाठी, भीतीपत्रकासाठी थोड्याफार कविता केल्या होत्या. स्पर्धेतही भाग घेतला होता, बक्षीसही मिळवली होती, पण ते तेवढ्यापुरतं होतं. 76ला माझं लग्न झालं आणि 77ला मी गोव्याला आलो. त्याच्यानंतर मी हाऊसवाईफ म्हणूनच राहत होते. नंतर 78मध्ये मुलगी झाली, त्याच्यामुळं आणखी गुरफटले गेले. कविता माझी मागे पडली. कवितेनं माझं बोट सोडलं म्हटलं तरी हरकत नाही. नंतर 86मध्ये मी विद्यापीठात सहाय्यक ग्रंथपाल म्हणून जॉईन झाले. तिथून मला परत माझ्या अवतीभोवती सगळी पुस्तकं होती आणि त्या पुस्तकांच्या सान्निध्यात मला नवीन नवीन सुचत गेलं आणि पुन्हा कविता करावीशी वाटली आणि तिथं मला पुन्हा कविता भेटली आणि मी कविता करायला सुरुवात केली. कविता करता करता फक्त सुरुवातीला मला 4-4 ओळींच्याच सुचायच्या. 4 ओळींच्या कविता बघून इथे मांडवी प्रकाशनचे रविकिरण साने आणि मेघना साने त्या दोघांनी मिळून त्याचा एक संग्रह काढावा. कारण तेव्हा चंद्रशेखर गोखले प्रसिद्ध चारोळीकार होते. त्यांचा प्रभाव माझ्यावरती पडला असं म्हटलं तरी हरकत नाही. पण मध्ये मध्ये मग नंतर मला मनोहरराय सरदेसाई आणि त्यांचे बंधू शशिकांत सरदेसाई आमचे शेजारी असल्यामुळे त्यांनी मला थोडं मार्गदर्शन केलं आणि ह्या चारोळीतून बाहेर ये आणि दुसऱ्या मोठ्या कविता लिहायला सुरू कर असं त्यांनी मला सजेशन दिलं. मग त्यानंतर मी हळूहळू दुसऱ्या पण कविता करायला लागले आणि नारायण आठवले सरदेसाई सरांचे खूप चांगले मित्र होते. त्यांच्या ह्याच्या सांगण्याप्रमाणे मी गोमंतकला पहिल्यांदा कविता प्रकाशनासाठी पाठवल्या आणि त्यांचं कवितेचं पान असं एक होतं, सदर होतं. त्यात माझ्या 5-6 कविता माझ्या फोटोसकट छापून आल्या. तेव्हा जवळजवळ सगळ्यांना कळलं की मी कविता करते. तोपर्यंत मी कुठे बाहेर कविता वगैरे वाचल्या नव्हत्या. नंतर मग हळूहळू इथल्या आकाशवाणीवरती, दूरदर्शनवरती आणि वेगवेगळ्या संमेलनात माझ्या कविता मी सादर करू लागले.
विठ्ठल वाघनी मला जास्त प्रोत्साहन दिलं आणि कविता कशी सादर करावी हे त्यांनी मला सांगितलं. तशीच माझी मैत्रीण शुभांगी सरदेसाई तिने मला आरशापुढे उभा राहून तू प्रॅक्टिस कर, म्हणजे तू सादर व्यवस्थित करू शकशील, असाही मोलाचा सल्ला दिला. आणि ते सगळं मी घेऊन आता मला वाटतं की मी करते, पण माझ्याहीपेक्षा सादर करणारे खूप चांगले आहेत. आणि माझ्या कविता जास्त अशा मुक्तछंदात असल्यामुळे मी गाऊन किंवा तालामध्ये सुरामध्ये मी सादर नाही करू शकत. त्याच्यामुळं तो एक ड्रॉबॅक आहे माझ्याकडे. पण बाकी आता 2-3 संग्रह माझे प्रकाशित झालेत आणि कवितेवरती माझ्या जास्त म्हणजे इंदिरा संत, शांता शेळके आणि अरुणाताई ढेरे, आसावरी काकडे यांचा जास्त प्रभाव आहे. कारण आसावरीताई आणि अरुणाताईंनी तर मला मोलाचं मार्गदर्शन केलंय. दोन्ही पुस्तकं माझी कविता संग्रह अरुणाताई ढेरेंच्या हस्तेच प्रकाशित झालेली आहेत. एका पुस्तकाला त्यांची प्रस्तावना आहे आणि दुसऱ्या पुस्तकाला आसावरीताईंनी लिहिलेली आहे. आणि अशी कवितेची वाटचाल हळूहळू सुरू आहे. पण अजून मला असं वाटतं की अजून माझं चांगलं काहीतरी मी लिहायला पाहिजे. जसं की आत्ता परवाच शंकर रामाणींचं शताब्दी वर्ष हे झालं, तेव्हा त्यांच्या कविता वाचून आपण खूप अजून मागे आहोत ह्याची मला जाणीव झाली. दुसरी गोष्ट आपले कोण कविता म्हणजे करण्यात म्हणजे साहित्यिक कितीही परिपूर्ण होत गेला तरी त्याला आपल्यातल्या न्यूनत्वाची जाणीव असणं म्हणजेच नव्या लेखनाची त्याच्यामध्ये असलेली आस जिवंत असणं असंही मानलं जातं. कवयित्री दया मित्रगोत्री यांनी आपला कवितेचा प्रवास उलगडून सांगत असताना ती बाजू देखील स्पष्ट केलेली आहे. ही कवितेवरची चर्चा आम्ही पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत कवयित्री दया मित्रगोत्री आणि आम्ही चर्चा करतो आहोत त्यांच्या काव्य प्रवासावर. मॅडम, आपण आताच तुमचा एकूण कवितेचा प्रवास कसा झाला याविषयीची माहिती दिली. मला सांगा की एकूण तुम्ही तुमचा पेशा हा ग्रंथपालाचा, त्यामुळं सातत्याने ग्रंथांच्या सहवासात तुम्ही राहिलात. वाचन तुमचं साहजिकच झालेलं आहे. तुमचा विद्यापीठातला परिसर, तुमचं वाचन याचाही तुमच्या कवितेवर काही प्रभाव पडलेला आहे असं वाटतं? हो, नक्कीच पडलाय. कारण विद्यापीठ तेव्हा जस्ट सुरू झालं होतं आणि सुरुवातीला ते बांबोळीला मेडिकल कॉलेजमध्ये होतं आणि तिथून जेव्हा आम्ही ताळगाव पठारावरती शिफ्ट झालो तेव्हा त्या आजूबाजूला जंगल झाडी असंच होतं. आणि माझे सगळे सहभाग विद्यापीठातले लायब्ररीतले सहकारी खूप मला मदत करायचे, सांभाळून घ्यायचे आणि माझ्या वाचनाला प्रोत्साहन द्यायचे. आणि त्यांच्या सहवासात आणि पुस्तकांच्या सहवासात मी हळूहळू आणखी लिहित गेले. मला नवीन सुचत गेलं, मी लिहित गेले. आणि मुख्य म्हणजे विद्यापीठात सगळ्या विषयावरची पुस्तकं असतात, पण त्यातून मला फक्त मराठी विषयातली पुस्तकं आवडायची, विशेषतः कविताचे पुस्तकं. आणि फक्त आलं की नवीन स्टॉक आला की पहिल्यांदा मी सगळे कविता संग्रह बाजूला करून सगळे वाचून काढायचे. आणि खूप छान म्हणजे कवींच्या कविता मला वाचायला मिळाल्या. जुन्या, नव्या आणि आधुनिक सगळे कवी मला वाचायला मिळाले. आणि त्यांच्या ह्याच्या मदतीनं मी थोडं लिहित गेले. आणि विद्यापीठात तेव्हा वडेर सर होते. वडेर सरांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. ते पण नेहमी म्हणायचे की चांगल्या असतात तुमच्या कविता, लिहित राहा, तुमचा शब्दसंग्रह वाढवत राहा. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी भरपूर वाचा, हे त्यांच्या मुलाचे मी मानत गेले सल्ला. आणि त्याच्यामुळं मग नंतर कोमारपंत सर, नंतर तडकोडकर सरांनी पण मला मदत केली आहे. म्हणजे कविता संग्रह पहिला काढायचा होता तेव्हा सगळे कशी कविता कुठली निवडायची, कसं मांडायचं ह्या संदर्भात मला त्यांची मदत झाली. आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यानंच मी म्हणजे कवयित्री म्हणून थोडीफार नावारूपाला आलेली आहे. कवितेचा म्हणजे प्रवास पहिल्यांदा माझे वाचक माझे यजमान असायचे आणि ते गेल्यानंतर माझी मुलगी ती कविता वाचून आपलं परखड मत देत असे. आणि जर चांगली झाली असते तर मम्मी मी मस्त झाली आहे, लिहून काढ, फेअर कर असं. कारण मी कधीच एक टाकी कविता अशी लिहिलेली नाही आहे, पण मनामध्ये विचार घोळत राहायचा.
आणि तो म्हणजे मी घोळू द्यायची किती दिवस, आणि त्याला बरोबर शब्द नाही सुचला तशीच पडलेली असायची. तशा माझ्या 2 ओळी, 4 ओळी, 3 ओळी अशा लिहिलेल्या खूपशा आहेत कविता. परत एकदा कधी वाचले तर कधीतरी पुढचं सुचत जायचं आणि पूर्ण कविता पूर्ण व्हायची, नाहीतर त्या मी तशाच ठेवायची. कधीच गडबडीनं माझी एक टाकी मी कविता लिहिते असं मी कधी म्हणू शकत नाही. त्याच्यामुळं कविता कोणाला मी सुरुवातीला कोणालाच दाखवायची नाही, आपल्या डायरीत लिहायची आणि ठेवायची. नंतर माझे एक कलीग विवेक पिसुर्लेकर, त्यांनी एकदा विचारलं, बाई काय लिहिता? मी म्हटलं कविता लिहिते. मग बघू म्हणून त्यांनी डायरी घेऊन 1-2 कविता वाचल्या. म्हणाला, बाई तुमच्या कविता खूप चांगल्या आहेत, तुम्ही का सहभाग घेत नाही कशात, कुठेतरी बाहेर प्रकाशित करा किंवा सहभाग घ्या असं कवी संमेलनात वगैरे. मग तेव्हापासून मी जरा थोडी संमेलनात वगैरे भाग घ्यायला लागले. मग एकदम मला त्याच ह्याच्यावेळी विष्णुसूर्या वाघही भेटले आणि तर ते म्हणायला लागले कविता वाचन वगैरे झालं सगळं. आणि मग नंतर आम्ही पाऊस होता म्हणून मार्शलच्या देवकी कृष्णाच्या देवळात संमेलन झालं होतं. मग पाऊस होता म्हणून आम्ही सगळे पणजीकर थांबलो होतो तिकडे. तर त्यांनी परत सगळ्यांना म्हणजे जे लोक थांबले होते त्यांना एकत्र बोलवलं आणि आता मित्रगोत्रींनी कविता वाचली ती आपण वाचून दाखवतो म्हणून ती वाचून दाखवली. आणि ती इतकी सुंदर वाचली ना, ही माझीच कविता का असा मला संशय आला. त्याच्यामुळं मग त्यांनी सांगितलं की अशी वाचायची असते कविता. पण म्हटलं तुम्ही तुमचा आवाज, तुमचं सादरीकरण हे काय आमच्या वाक्यातलं नाही आहे, पण तरी मी सुधारायचा प्रयत्न करते. तेव्हापासून हळूहळू सुधारायला लागले, वाचते, सादर करते. सभाधीटपणा अगोदरपासूनच होता, तेव्हा कधी असं भीती वाटली नाही. कविता साहित्य संमेलनात भाग घेतला, नंतर आकाशवाणीवरती सादर केल्या, दूरदर्शनवरती सादर केल्या. कवितेचा प्रवास हळूहळू सुरू होतो. एकूण मला सांगा की लेखन हे काही जणांसाठी स्वांत सुखाय असतं, म्हणजे स्वतःला आनंद देणारं. काही जण भूमिका घेऊन लिहितात. तुमच्या लेखनाबद्दल काय आहे, तुम्ही काय सांगा? नाही, सुरुवातीला माझी कविता लेखन माझं स्वांत सुखायच होतं. कारण आयुष्यातल्या अशा कितीतरी घटना घडत गेल्या की मी जी कोणापुढे शेअर करू शकत नव्हते. आणि थोडंफार म्हणजे मी अशी जास्त लवकर मिक्स होत नाही कोणामध्ये. आणि जेव्हा अगदी मिक्स झाले की मग सगळ्या आपल्या माणसासारखं सांगते सगळं मनातलं. पण तेव्हा ते शक्य नव्हतं, कारण मनात असा घाव बसला होता की काय सांगावं, कोणाला सांगावं. आणि दुःख हे आपल्यापुरतं असतं, ते कधी विसरणार नाही. मग ते कोणाला दुसऱ्यांना कशाला सांगावं. म्हणून मी म्हणजे त्या स्वांत सुखाय म्हटलं तरी स्वांत सुखाय नाही म्हणत, आपलं दुःख विसरण्यासाठी मी लिहित गेले. आणि त्याला मग नंतर सगळे अरुणाताईंनी तर म्हटलंच नंतर की दोन्ही संग्रह प्रकाशित झाल्यावरती, दया आता खूप वर्ष झाली, 25-1 वर्ष उलटून गेली त्या घटनेला, तर तू आता ह्या कविता अशा नको लिहू. मग मी थोडा माझा पण विचार केला आणि त्यांचं म्हणणं खरं आहे असं ठरवलं. आणि कारण ते दुःख आयुष्यभर आपल्या जो सोबत असणारच, पण त्याच्यातच बुडून राहण्यात अर्थ नाही, तर गोष्टी आपण करतोच. त्यामुळं तो एक भाग थोडा आपला बाजूला ठेवून थोड्याशा सामाजिक, थोड्याशा निसर्गाच्या अशा कविता लिहायला सुरुवात केली. गायकाला जसा रियाज करावा लागतो तसं कवीलाही काही रियाजासारखं काही लेखन आहे? रियाज तर करावा लागतो, पण कसं असतं, रियाज म्हणजे गायकासारखं गाऊन किंवा ताना घेऊन करण्याची गरज नाही. वाचन भरपूर वाढवावं लागतं. आणि जे काही नवीन एकदम आपल्याला जाणवलं तर त्या पटकन टिपून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती विचार करायचा. मग आपण आणि एकाच शब्द म्हणजे समानार्थी शब्द खूप आहेत मराठीत, मग तो परफेक्ट तिथं कसा कुठला शब्द बसेल ह्याची पण जाणीव झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही शब्दकोश किंवा आणखी असं काहीतरी वाचलं पाहिजे आणि संदर्भ ग्रंथ पण वाचले पाहिजे, किंवा दुसऱ्या कवींनी त्या शब्दासाठी कुठला शब्द वापरला आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे नवीन शब्द कळतात आणि ते आपल्याला परफेक्टपणे वाचता येतात. म्हणजे एकूणच आपल्या कवितेचा प्रवास कसा झाला आणि आज ती कविता कुठल्या मार्गाने चाललेली आहे याचं सुंदर असं विवेचन दया मित्रगोत्री यांनी इथं केलेलं आहे. ही कवितेवरची चर्चा आम्ही पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ कवयित्री दया मित्रगोत्री आणि आम्ही चर्चा करतो आहोत त्यांच्या काव्य प्रवासावर. मॅडम, तुम्ही आत्ता तुमचा सगळा कवितेचा प्रवास सांगितला.
म्हणजे आत्ता जे तुमचे 3 कविता संग्रह आहेत, चारोळीपासून ते दीर्घ कवितेपर्यंत, यानंतरही तुम्हाला कवितेमध्ये वेगळं काही लिहायचं आहे किंवा वेगळे काही प्रयोग चाललेत असं काही आहे का? हो, मी सध्या रॉय केणीकरांची उत्तर रात्र वाचते आहे. त्या रुबाया म्हणून खूप प्रसिद्ध आहेत आणि तसं काहीतरी आपल्याला लिहायला यावं ह्या दृष्टीनं मी वाचन आणि लेखन सुरू केलेलं आहे. आणि असं खूप वाटतं की एवढ्या उंचीवरती काय मी जाऊ शकणार नाही, पण तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे ना. शंकर रामाणेंच्या कविता किंवा रॉय केणीकरांच्या कविता अल्पाक्षरी असल्या तरी खूप मतितार्थ सांगणाऱ्या आहेत. तशा थोड्याशा शब्दामध्ये काहीतरी चांगलं सांगून जावं अशी माझी इच्छा आहे. तो आणखी एखादा कविता संग्रह काढावा अशी पण आहे. त्या दृष्टीनं माझी तयारी सुरू आहे. अच्छा, अशा काही कविता आहेत का अलीकडे तुम्ही लिहिलेल्या ज्या तुम्हाला? म्हणजे अलीकडे म्हणता येणार नाही, पण चारोळे संग्रहातल्या माझ्या 1-2 कविता अशा आहेत. नजरेला नजर भिडते तेव्हा एक झुकते एक झुकवते. नजरेला नजर भिडते तेव्हा एक झुकते एक झुकवते. झुकावे आणि झुकवावे हे नजरेला कोण शिकवते. तुझ्या विरहात इतकी मी तापले, तुझ्या विरहात इतकी मी तापले, काल रात्री कुशीला चंद्र घेऊन झोपले. ह्यातून अशी थोडी या चारोळ्या तशा पद्धतीनं आहेत. गोव्यामधल्या कवयित्री खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कविता लिहित आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून लिहित आहेत. तर एकूणच गोमंतकीय कवयित्रीची कविता कुठे आहे असं तुम्हाला वाटतं? गोमंतकामध्ये मी आल्यानंतर 86 पासून मी नंतर सुरू जे केलं वाचनाला, कविता संमेलनाला जायला, कवयित्री काही खूपच चांगल्या लिहितात. जशा गिरिजा मोरगोडी, मीना समुद्र, नंतर अंजली चितळे आहे, अंजली आमोणकर आहे, अशा काही, लीना पेडणेकर आहे. तर ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी पण आहेत आणि खूप चांगलं पण लिहितात. पण काहींचं काय झालंय, ज्या कोकणी विशेषतः लिहितात त्यांना मला असं थोडंसं म्हणायचं आहे की मराठी आणि कोकणी हे जरी ह्याच्यात साम्य असलं तरी ते कोकणी शब्द तिथं ते वापरतात. अच्छा. हां, तेव्हा ते जरा कुठेतरी कानाला खटकतं. त्यामुळं ते मराठी कविता लिहिताना त्यांनी मराठी शब्द वापरावा आणि कोकणी लिहिताना कोकणी वापरावा. पण हल्ली म्हणजे आशा आहे की चांगल्या कवयित्री उदयास येत आहेत आणि विविध स्पर्धांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये भाग घेऊन ते पुढे पण येत आहेत. आणि खूप कवितेचे कार्यक्रम होत आहेत, ऑनलाईन पण आणि प्रत्यक्षात पण, ऑफलाईन पण. त्याच्यामुळं म्हणजे कवयित्रींना उज्ज्वल भवितव्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही जशा कवयित्री आहात तशाच तुम्ही चांगल्या ग्रंथपाल देखील आहात. आणि आपण आजकाल बघतो की वाचनाची वृत्ती कमी होत चाललेली आहे. आपल्याकडे जो स्मार्टफोन आलेला आहे, स्मार्टफोनमुळे तर आता वर्तमानपत्रही कोणी वाचत नाही, पुस्तकाकडे फारसं वळत नाही. अशी जी पिढी आहे ती या साहित्याची वाचक असेल असं तुम्हाला वाटतं? खूप कमी आहे, पण जी आहे ती खूप चांगली आहे. म्हणजे जी विद्यापीठात मी जेव्हा कार्यरत होते तेव्हा बघितलं की खूप जणांना कंटेंट म्हणजे काय हे माहीत नसायचं आणि इंडेक्स म्हणजे काय हे माहीत नसायचं. त्याच्यामुळं म्हणजे ती, कारण ही सगळी कल्पना त्यांनी विद्यापीठात म्हणजे येण्यापूर्वी, म्हणजे पदविका पूर्ण करण्या अगोदर हे सगळं त्यांनी तिथं शिकायला पाहिजे होतं. म्हणजे तिथल्या शिक्षकांनी पण ह्याच्यात लक्ष घालावं आणि मुलांना त्याची माहिती द्यावी. आणि पुस्तकाबद्दल म्हणाल तर विद्यापीठामध्ये जवळजवळ 2 लाख पुस्तकं आहेत आता. आणि एवढी अशी मी खूपशी पुस्तकं बघितली की ज्यांचा म्हणजे कोणी वापरच करत नाही. म्हणजे तेव्हा खूप वाईट वाटतं. आणि मुलं आली की येतात सरळ, मॅडम आम्हाला ह्याच्यावरती माहिती पाहिजे. आणि मग ते कुठं मिळेल काय मिळेल असं त्यांना रेडीमेड हवं असायचं. पण मी तर रेडीमेड द्यायला अजिबात तयार नसायची. त्यांना सांगायची अमुक एक पुस्तक आहे, त्याच्या इंडेक्स बघा तुमच्या विषयावरचं, त्याच्या ते इंडेक्समध्ये तुम्हाला मिळेल, ते पान काढून तिथलं तुम्ही लिहून घ्या. बाई मॅडम रेडीमेड नाही का मिळणार? मग रेडीमेड नाही मिळणार म्हटलं, मग गुगल बघा म्हटलं. पण गुगलवरती पण असं काय आहे सध्या की एक तुम्ही माहितीचं कुठलं तरी बटन दाबलं तर धाड 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 101 पानं येतात. त्यातलं नेमकं काय घ्यायचं हे कळत नाही मुलांना. आणि त्याच्यामुळं ते कितीही लिहिलं तरी पुरं होत नाही आणि खूप लिहिलं तर त्याचा फायदा नाही, वेळेमध्ये पूर्ण होत नाही. त्याच्यामुळं नेमकं काय घ्यायचं हे पण मुलांना शिकवायला पाहिजे. त्याच्यामुळं ते ऑनलाईन जरी माहिती मिळाली तरी त्याचा वापर कसा करावा हे मुलांना कळायला पाहिजे.
बदलत्या काळामध्ये कविता, कथा, कादंबरी हे साहित्य टिकेल, कदाचित वेगळ्या फॉर्ममध्ये पण येईल, परंतु ते चिरकाल राहील असं तुम्हाला वाटतं? हो, नक्कीच. कारण जसे आता ऑनलाईनवरती म्हणजे फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती बघितलं तर तुम्हाला कळेल की कितीतरी नवीन कवी नवीन कविता लिहितात आणि नवीन कविता लिहितात. एवढंच नाही तर ते वाचलेल्या पुस्तकावरती आपलं मत पण देतात आणि खूप चांगलं लिहितात. हां, हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. त्याच्यामुळं पुस्तकं म्हणजे प्रकाशित होतीलच, त्यांना वाचक मिळेलच आणि ह्या साहित्याला म्हणजे मरण नाही आहे असं माझं तरी मत आहे. आणि पुस्तक हातात घेऊन तुम्ही जे वाचनाचा आनंद घेता तो आनंद मोबाईलवरती मिळत नाही. मी स्वतः पण मोबाईलवरती वाचते, फेसबुक वाचते, व्हॉट्सअप वाचते, पण मला पुस्तक घेऊन वाचल्याशिवाय समाधान होत नाही. म्हणून म्हणजे आता मी झाली जुन्या पिढीची, पण आता नवीन जनरेशनचं पण ते सांगते. कारण ते मोबाईलची बॅटरी डाऊन झाली की पुढं वाचायला मिळत नाही तुम्हाला. पुस्तक हातात असलं की तुम्ही सलग वाचू शकता. पण अलीकडं आता किंडल आवृत्ती येते, ई बुक येत आहे, ऑडिओ बुक येतोय, तर हे सगळं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे हे साहित्याला पोषक असेल का? साहित्याला पोषक आहे. कारण साहित्य वाचनाची म्हणजे आवड निर्माण होऊ शकते. म्हणजे ज्यांना अजिबातच काही वाचायचं नाही आहे ते तिथून सुरुवात करू शकतात. कारण हल्ली मोबाईल म्हणजे आपलं एक 5 इंद्रिय आहे ते 6वं इंद्रिय झालेलं आहे. मग ते त्याच्याप्रमाणे ते सतत बाळगून त्यांना ते हँडल केल्याशिवाय त्यांना चैनच पडणार नाही. मग सुरुवातीला त्यांनी सुरुवात करावी मोबाईलपासून, किंडल बघावं, मग नंतर हळूहळू पुस्तकाकडे वळावं असं मला वाटतं. म्हणजे एकूणच गोमंतकीय मराठी कविता कुठे आहे, गोमंतकीय कवयित्रीची कविता कुठे आहे आणि दया मित्रगोत्री या ज्या प्रकारची कविता लिहितात हा सगळा प्रवास त्यांनी इथं कथन केलेला आहे. गोमंतकीय कवितेने जो काही एक वेगळा चेहरा मोहरा आज समोर आणलेला आहे, त्या चेहऱ्याला गोमंतकीय कवयित्रींनी कशा प्रकारचं एक सहकार्य केलेलं आहे आणि त्यातून गोव्याची कविता कशी फुलत गेलेली आहे हा देखील प्रवास दया मित्रगोत्री यांनी इथं सांगितलेला आहे. दया मित्रगोत्री यांची कविता जशी चारोळीपासून सुरू झाली आणि दीर्घ कवितेपाशी पोचली, आता ती दीर्घ कवितेकडून रुबायाकडे निघालेली आहे. हा जो कवितेच्या विकासाचा प्रवास आहे हा प्रवास निरंतर चालू राहणार आहे आणि साहित्य असंच रसिक असेपर्यंत टिकणार आहे हा आशावाद देखील त्यांनी इथं व्यक्त केलेला आहे. मॅडम, आपण इनगोवाच्या दर्शकासाठी मुद्दाम आपल्या काव्य प्रवासावर इथं जे काही कथन केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.